हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे रेखा मराठी ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? तर आता हे बघा किती कपडे कपाटात कसे लागलेले आहेत सगळे अस्ताव्यस्त. आणि इकडच्या साईडच्या खाण्यातसुद्धा खूप जास्त कसे तरी हे बघा ठेवलेले आहेत, कारण हे मला लावायचे आहेत. मुलांनी केलं आहे सगळं असं, आणि मुलांचे पप्पासुद्धा असेच करत राहतात. तर आता आज ठेवणार होते, पण मग नंतर पाहिलं तर 11:30 झाले होते. तर आज खूप कामं राहिले होते, आणि आणखी जर कोणी एखादं पार्लरमध्ये येऊन गेली लेडीज, तर मग आणखी कसा इकडे स्वयंपाकाचा प्रॉब्लेम होऊन जातो. आणि हे कपडे लावणं म्हणजे खूप वेळ जातो याच्यामध्ये, सगळे कपडे लावायला. आणि 2-3 खाणे आहेत जे सगळे लावायला. तर इतकं मोठं कपाट आहे, तर खूप जास्त कपडे आहे याच्यामध्ये, जितके वाटत नाहीत तितके. आणि ते लावायला घड्या वगैरे करायला टाईमच जातो. त्याच्यामुळं म्हटलं आता जे कपडे मी खाली पाडून ठेवले होते तितकेच कपड्यांच्या घड्या करून मी लावून ठेवत आहे. आणि ते सुद्धा अशाच साध्या सिंपलच्या अशा घड्या करत आहे, व्यवस्थितसुद्धा नाही इतक्या. आणि लावून ठेवत आहे. आता म्हटलं नंतर लावणार. आणि जे मी काढून ठेवले होते कपडे, ब्लॉग बनवायचा होता म्हणून काढून ठेवले होते की छान कपाट लावते, तुम्हाला दाखवते. पण मग वेळ झाला तर म्हटलं आणखी स्वयंपाक राहून जाणार. तर मग आता आधी स्वयंपाक वगैरे आवडते. ज्याही दिवशी मी हे कपाट पूर्ण क्लीन करेल त्या दिवशी तुमच्याबरोबर ब्लॉग नक्की शेअर करेल. तर आता हे बेडवर जेही पडून आहेत सगळे काढले होते मी, जेही आहेत. मुलांचे स्कूलचे वगैरे वेगळे ठेवले राहतात, ब्लेझर वगैरे हे सगळे बाकीचे, ते सगळे काढून मी परत ठेवून दिलेले आहेत असेच. तर बाकीचं काढलंच नव्हतं मी. हे जे समोर आता जिथे कपडे ठेवत आहे ते एकदम समोर आहेत, म्हणजे एकदमच अस्ताव्यस्त करून ठेवलेले होते, तेच आधी पाडले होते खाली. तर आता हे सगळे झालेले आहेत माझे कपडे इथले लावून. तर आता मी मशीनमध्ये कपडे ड्राय करायला लावले होते एकीकडे. तर आता माझे कपडे ड्राय झाले असेल, तर आता आधी घेते मशीनमधनं कपडे काढून. हे बघा, सार्थक टॉवेल ओलाच हमेशा बेडवर टाकतो. तर आता आलेली आहे मशीनच्या इकडे. तर आता मशीन बंद केली आणि ड्रायरमधून कपडे काढून घेत आहे. तर त्यासाठी इथे एक हे टोपलं ठेवलेलंच आहे, ज्याच्यामध्ये ड्राय केलेले कपडे मी रोज बाहेर घेऊन जात असते. तर ड्रायर केलेले कसे होतात, चोडामोडा तुम्हाला माहिती आहे, म्हणून सगळे हलकेशा हाताने स्ट्रेच असे करून काढत आहे. आणि एकदा जेव्हा टाकायला जाते तेव्हासुद्धा झटकून टाकते, म्हणजे इतकेही चोडा होत नाही, दिसत नाही. नाहीतर मग असेच्या असेच सुकतात ते. आता पावसाचे दिवस आहेत तर रोज ड्राय करते, नाही तर तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यात ड्राय करत नसते मी. आणि सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर आता सगळे काढलेले आहेत. तर एक कपडा घेऊन कोरडी करून ठेवते मशीन आजूबाजूची, एकदम आतमधली नाही, वरच्या साईडने जेही पाणी वगैरे पाण्याचे थेंब वगैरे त्याचे मग डाग उमटतात, म्हणून थोडं पुसूनच ठेवत असते. कधी कधी घाईमध्ये राहून जाते, तर कधी कधी नाही पुसत, बरेचदा पुसते. तर आता मी आज फ्रीजमधलंही सगळं काढलं होतं, कारण सगळे कशाचे ना कशाचे सारखे थेंब वगैरे हे वगैरे सांडलेलं होतं कवरवर. आतमध्ये तर नाहीच म्हणा, कारण मी ह्या कवर ऑनलाईन मागवल्या आहेत मिशोवरनं. तर खूप छान आल्या आहेत त्या, तर त्या ठेवलेल्या आहेत मी. तर हे मी जास्त याने म्हणजे फ्रीज खराब होत नाही, आणि आपल्याला जास्त साफसफाई करावी लागत नाही फ्रीजची. हे धुतलेसुद्धा जातात, पण हे खराब नाही झाले माझे, कारण इतकी नौबतच येत नाही. पटापट करून घेत असते मी, म्हणजे वरच्यावर क्लीन. तर आता माझा फ्रीज झालेला आहे पुसून. आता जे हे वरचं काढून ठेवलेलं कवर आहे हे मी टाकून देणार. आणि आज
जे टब आहेत व्हेजिटेबल टब ते काही साफ केलं नाही, स्वच्छच होतं. आता एक कपडा जो खालच्या साईडचं पुसलं तिथे पाणी आलेलं होतं तर ओला झाला होता, छान पिळून घेतला. आता या साईडचं क्लीन करून घेते. आणि या साईडचं सगळं केकचं सामान आहे. केकच्या ऑर्डर घेत असते आणि केकचे क्लास पण घेत असते. तर ऑर्डर कमीच घेते, ऑर्डर जास्त परवडत नाहीत, क्लास परवडतात तर क्लास घेते. तर आता कवर ठेवून दिलेलं आहे. इथे खालीसुद्धा टाकलेलं आहे मी. 4 आले त्याच्यामध्ये कवर. तर 2 वरच्या साईडला टाकलेले आहे. एक व्हेजिटेबल टबच्या वर जो काच असतो त्याच्यावर ठेवलेला आहे आणि एक सगळ्यात खाली ठेवलेला आहे त्याच्या. तर आता आलेली आहे कपडे घेऊन बाहेर आणि सार्थककडे दिलेला आहे कॅमेरा. आतापर्यंत स्टँडवर लावला होता मी आणि आता त्याला शूट करायला सांगितलं थोडं, तर तो नेहमी हलवून करतो. हे मला माहीतच, म्हणजे आजसुद्धा त्याने असंच केलं, हे माहीतच नव्हतं. पण आज त्याने असंच केलेलं आहे. आणि बाहेर टाकले आहेत आज रोडवर, त्या साईडला कंपाऊंडच्या तिकडे कपडे. तर सकाळी जे जातात त्यांना ते सुद्धा याच्यामध्ये दिसतात, शूट झाले असतात. तर आता त्यांनासुद्धा सार्थकने शूट केलं तर झालं आता माझं प्ले.